ख्रिस्त येशूमध्ये माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण वर्तन साक्षी संत फ्रान्सिस झेवियर यांच्या जीवनाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. संत फ्रान्सिस झेवियर यांचा जन्म दिनांक 7 एप्रिल 1506 रोजी स्पेनमधील नवारे ह्या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव फ्रान्सिस्को डी जास्को वा अझपिलिक्विटा असे होते. त्यांच्या आईचे नाव डोआ मारिया डी अझपिलिक्विटा व त्यांच्या वडिलांचे नाव जुआन डी जसो हे होते. फ्रान्सिस हा आपल्या कुटुंबामधील धाकटा मुलगा होता. फ्रान्सिसचे वडील जुआन हे नवारेचा राजा जॉन तिसरा यांचे खाजगी सल्लागार व अर्थमंत्री होते आणि म्हणूनच फ्रान्सिस अगदी रुबाबात व ऐटीत दिमाखाने सगळीकडे मिरवत होता. फ्रान्सिस केवळ 9 वर्षाचा असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो. फ्रान्सिस हा अतिशय श्रीमंत होता आणि त्याचप्रमाणे महत्त्वाकांक्षी देखील होता. पुढे 1525 मध्ये फ्रान्सिस पॅरिसमधील सेंट बार्बे कॉलेज, युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस येथे शिक्षण घेण्यासाठी जातात आणि आपल्या आयुष्याची पुढची 11 वर्ष त्यांनी ह्या युनिव्हर्सिटीमध्ये घालवली. 1530 मध्ये फ्रान्सिसने मास्टर्स ऑफ आर्ट्स ही पदवी संपादन केली आणि त्यानंतर पॅरिस विद्यापीठाच्या कॉलेजमध्ये ॲरिस्टोलियन तत्त्वज्ञान त्यांनी शिकवले. आपले शिक्षण संपवल्यानंतर आपण डॉक्टरेट मिळवावी, कॉलेजचा कुलगुरू म्हणून नावालौकिक मिळवावा अशी महत्त्वाकांक्षा त्याने मनाशी बाळगली होती. माणसाकडे पैसा आणि प्रसिद्धी असली की अक्षरशः देवही गुडघे टेकून त्याला भेटायला येतो असा घमेंडी आत्मविश्वासही त्याला गुदमरून टाकत होता. आपण संत पौलाप्रमाणे ख्रिस्ती मिशनरी बनून जगात ख्रिस्ताची सुवार्ता पसरविणार आहोत असा साधा विचारही त्याच्या मनाला स्पर्शू शकत नव्हता. परंतु म्हणतात ना, लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचे सोने व्हावे, तसे काहीसे फ्रान्सिस झेवियरच्या बाबतीत झाले. पॅरिसच्या जगत विख्यात विश्वविद्यालयात अभ्यास करीत असताना त्यांची गाठ येशू संघीय संस्थापक संत इग्नेशियस लोयोलाकर यांच्याशी पडली. आपल्या 2 वर्षाच्या सहवासात त्याने बऱ्याच वेळेला फ्रान्सिसला त्याच्या महत्त्वाकांक्षेविषयी खडसावले. इतका बुद्धिमान, प्रभावी वक्ता जर ख्रिस्त सभेच्या मळ्यात काम करू लागला तर नक्कीच चमत्कार होईल अशी आशा इग्नेशियस लोयोलाकर यांच्या मनात पल्लवित झाली. आणि ह्या परिस्थितीतून जात असताना इग्नेशियस लोयोलाने फ्रान्सिसला येशू ख्रिस्ताचे मत्तईच्या शुभवर्तमानातील अध्याय 16 आणि ओवी 26 मधील अमृतवचन ऐकविले. माणसाने सारे जग जिंकले परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? आणि ह्या एका वाक्याने फ्रान्सिसच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आकाशाला गवसणी घालणारे आपले पाय त्याने जमिनीवर आणले. या जगातील संपत्ती आणि नावलौकिक मिळविण्याऐवजी एक आत्मा ख्रिस्तासाठी जिंकण्याकरिता
त्याने आपले संपूर्ण आयुष्य खर्च करण्याचे ठरविले. 15 ऑगस्ट 1534 रोजी मॉन्ट मार्कच्या टेकडीवर सेंट डेनिसच्या चर्चच्या खाली, ज्याला आता सेंट पियरे डी मॉन्ट मार्टे असे म्हणतात, त्या ठिकाणी 7 विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि त्या 7 विद्यार्थ्यांमध्ये संत फ्रान्सिस तसेच लोयोलाचे संत इग्नेशियस देखील होते. आणि ह्या ठिकाणी, ह्या पवित्र चर्चमध्ये त्यांनी दारिद्र्य, पवित्रता आणि पोपच्या आज्ञाधारकपणाचं व्रत घेऊन आयुष्यभर ख्रिस्त सभेच्या अधीन राहण्याचं त्यांनी व्रत घेतलं. पुढे वयाच्या 31व्या वर्षी दिनांक 24 जून 1537 साली त्यांनी धर्मगुरू पदाची दीक्षा घेतली. त्यावेळी संत इग्नेशियस यांनी स्थापन केलेल्या येशू संघीयांतील पहिल्या 7 सभासदांमध्ये त्यांचा क्रमांक 2 होता. 40 दिवसांचे उपवास आणि तपसाधना केल्यानंतर त्यांनी आपली पहिली मिस्सा अर्पण केली आणि आपल्या उपदेशाचा शुभारंभ केला. पुढे त्यांनी रोममध्ये संत इग्नेशियस यांचा मदतनीस व सेक्रेटरी म्हणून काम पाहिले आणि त्याच कालावधीमध्ये असताना पोप महोदयांचा प्रेषितीय दूत म्हणून पूर्वेकडील प्रांतात त्यांची नेमणूक करण्यात आली. पुढे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोवा ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी युरोपियन व्यापारी व सैनिक यांच्यामध्ये काम केले. नंतर त्यांनी दक्षिण भारतात फिशरी कोस्ट नावाच्या बंदरात आल्यावर मोत्यांचा व्यापार करणाऱ्या लोकांमध्ये 2 वर्ष घालविली. त्यांच्यात राहून त्याने त्यांची भाषा अवगत केली. लोकांना अनेक आठवडे आणि महिन्याच्या महिने मार्गदर्शन करून त्यांना ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा दिला. संत फ्रान्सिस यांची धर्मप्रसाराची पद्धत खूप अभिनव आणि आकर्षक तशीच वैशिष्ट्यपूर्ण होती. संध्याकाळ झाली की ते रस्त्यावरून लहानशी घंटी वाजवत असत आणि त्यामुळे मुले आणि स्त्रिया त्यांच्या मागे घोळक्याने जमा होत आणि नंतर ते सर्वांना देवळात जमा करत मोठ्या सहनशीलतेने, आपुलकीने व जिव्हाळ्याने आपल्या धर्माची शिकवण त्यांना देत असत. एखाद्या वज्राहून कठोर भासणारा फ्रान्सिस ख्रिस्तासाठी मात्र मेणाहून मऊ होऊन अगदी गरिबीचे जीवन जगण्यात आता धन्यता मानू लागला. इसवी सन 1544 साली फ्रान्सिस हे सिलोन श्रीलंका येथे पोहोचले. तेथून ते मलाक्का, कोचीन आणि चीन येथे जाण्यासाठी निघाले. जपानमधील बेटांना देखील त्यांनी भेटी दिल्या. तिथे त्यांनी जपानी भाषा अवगत केली. बौद्ध भिक्षूंची अत्यंत कडवट विरोध असताना देखील मोठ्या शहरातून त्यांनी हजारोंच्या संख्येने लोकांना ख्रिस्ती धर्माची शिकवण दिली. त्यांच्या प्रवचनाच्या वेळी असंख्य चमत्कार देखील घडून येत. जपानमध्ये त्यांनी चीनी संस्कृती पाहिली. तिच्यामुळे चीन देशात सुद्धा ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्याचा विचार त्यांना भेडसावू लागला. ताबडतोब ते चीनकडे निघाले. पुढे 3 महिने कॅन्टीनच्या संचियन बेटावर राहून त्यांनी चीनमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले. चीनच्या मुख्य भूमीत पाऊल ठेवायला परवाना मिळत नाही म्हणून फादर फ्रान्सिस यांनी तात्पुरता आश्रय घेतला होता काटोन नामक आखातात वसलेल्या संचियल बेटावर. तेथे डायगो दी राजो या सद्गृहस्थाच्या झोपडीमध्ये त्यांनी आपले बस्तान ठोकले.
या बेटावर फादर फ्रान्सिस यांच्याबरोबर त्यांचे 2 साथीदार होते. अंतोनियो हा चीनी नागरिक व क्रिस्तो हा भारतीय रहिवासी. अंतोनियो हा त्यांचा मित्र व दुभाष्य, तर क्रिस्तो हा त्यांचा मदतनीस होता. भारत भूमीतून मलाक्काला निघालेल्या व तेथून पुढे थेट चीनच्या राजाला भेटण्याचा विचार उराशी बाळगणाऱ्या फ्रान्सिस यांची तब्येत प्रवासाला निघताना ठीक होती. ते नित्यनेमाने आपली कामे सुरळीतपणे पार पाडत होते. परंतु दिनांक 2 डिसेंबर 1552 रोजी ते आजारी पडतात. व तापाने फणफणू लागतात. मरणदारात येऊन उभे राहिले तरी फ्रान्सिस झेवियर हे मरणाला सामोरे जाण्यासाठी तितकेसे तयार नव्हते. उद्या पुष्कळ काम करावयाचे आहे असे त्यांचे मत होते, कारण त्यांचे वय होते अवघे 46 वर्षाचे. त्यातल्या त्यात धर्मगुरू म्हणून कार्य करायला त्यांना अवघा 10 वर्षाचा कालावधी लाभला होता. तापाने उच्चांक गाठला. समुद्रावरून वेगाने येणारा सुसाट वारा त्या कुडाच्या झोपडीत शिरायचा, म्हणून आजारी धर्मगुरूंना जहाजाचा आश्रय दिलेला बरा या विचाराने त्यांना बंदरातील एका जहाजावर हलविण्यात आले. परंतु उफाळून आलेल्या लाटांवर हेलकावे खाणाऱ्या या जहाजावरील स्थिती त्यांच्या ढासळत्या प्रकृतीला मानवणारी नव्हती, म्हणून दुसऱ्याच दिवशी त्यांना झोपडीत आणण्यात आलं. लवकरच खाण्यापिण्यावरचं त्यांचं मन उडालं. पोटात अन्न पाणी जाणे बंद झाल्यामुळे अधूनमधून त्यांना मूर्छा येऊ लागली. त्यांचा आवाजही क्षीण होऊ लागला. 2 डिसेंबर हा शुक्रवारचा दिवस. आजारी धर्मगुरूंचे डोळे त्या ठिकाणी असलेल्या क्रुसावर खिळलेले होते. त्यांचा मित्र व दुभाष्य अंतोनियो आपल्या एका पत्रात म्हणतात की माझे परम स्नेही फादर फ्रान्सिस यांचा अंत जवळ येतो आहे हे मी ताडले. एक मेणबत्ती मी प्रज्वलित केली व ती त्यांच्या हातामध्ये खोवली. आपल्या मृत्यू अगोदर त्यांचे शेवटचे शब्द होते, हे प्रभू, मी तुझ्यावर आशा ठेवली आहे. सार्वकालीन जीवनासाठी ती विफल ठरू नये. प्रभू येशू, देवाचा पुत्र, माझ्यावर दया कर. धन्य कुमारी देवाची माते, माझी आठवण ठेव. संचियनसारख्या उघड्या बेटावर एका झोपडीत राहत असताना त्या तापामध्ये दिनांक 3 डिसेंबर 1552 मध्ये फादर फ्रान्सिस यांचा मृत्यू होतो. आपला मृत्यू ओढावण्याच्या 15 दिवस अगोदर म्हणजेच 13 नोव्हेंबर 1552 पर्यंत त्यांनी आपली लेखणी खाली ठेवली नव्हती. धर्माधिकारी म्हणून त्यांनी दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी इतर काही धर्मगुरूंसाठी परिपत्रकेही प्रमाणे केली होती. ख्रिस्त सभेचा एक अद्वितीय, एक प्रख्यात मिशनरी मरण पावला. साक्षात पोप यांचा प्रतिनिधी, पोर्तुगालच्या राजाचा राजदूत, जेजुईट संघाचा पाईक या त्रिविध नात्यांनी भारतात आलेल्या या मिशनरी धर्मगुरूंच्या मृतदेहावर कोणतेच धार्मिक संस्कार होऊ शकले नाहीत, कारण त्या जागेवर कोणतेच धर्मगुरू नव्हते. त्यांचा देह देवाच्या हाती सोपविण्यात देवाचा कोणताच धार्मिक प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता. येशू क्रुसावर एकटा होता. फादर फ्रान्सिस खाटेवर एकटेच होते. त्यांनी गरिबी पत्करली होती. गरिबीतही हे मिशनरी मरण पावले. क्रुसाला त्यांनी छातीशी धरले होते. येशूचा तोच क्रूस हाती धरून ते देवाघरी निघून गेले. त्या क्रुसाशी ते प्रामाणिक राहिले. संत पौल म्हणतात त्याप्रमाणे देवाने जे दिले होते ते त्याने आनंदाने देवाच्या चरणी व्यतीत केले. त्या बेटावर दलदल इतकी होती की जिथे खोदावे तिथे पाणी लागत होते.
म्हणून समुद्राच्या पोटात शिरलेल्या त्या बेटाच्या एका उंच भागावर त्या मृतदेहाचे दफन करण्यासाठी खाच खोदण्यात आली. खाचेजवळ पोहोचल्यानंतर अंतोनियोच्या लक्षात आले की फादरांची हाडे आपल्याला भारतात नेण्यासाठी जर हवी असतील तर हा देह कुजण्याच्या प्रक्रियेसाठी आपल्याला चुना गरजेचा आहे. त्याप्रमाणे 4 पोती त्यांनी चुना मागवला आणि ह्या 4 पोती चुन्यापैकी 2 पोती शवाच्या खाली व 2 पोती शवाच्या वर त्यांनी रिचवली. परंतु बायबल म्हणते त्याप्रमाणे माणसाचे मार्ग हे देवाचे मार्ग नव्हेत आणि देवाचे विचार हे माणसांचे विचार नव्हेत. ज्या सांताक्रूज जहाजाने फादर फ्रान्सिस झेवियर चीन जवळच्या सनचेन बेटावर आले, त्या जहाजाचा व्यापार पूर्ण झाल्यावर फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ते मकाव येथे जाण्यास निघाले. त्यावेळेला बोटीचा कॅप्टन डायगो वाज यांना फादर फ्रान्सिस यांचा दुभाषा म्हणाला, आपल्या गुरूंना इथेच सोडून रिकाम्या हाताने आपण परत जाणं योग्य होईल का? तेव्हा त्या क्षवासहित ती पेटी जहाजावर आणण्याचा हुकूम दिला गेला आणि पुढे 1554 साली त्यांचा मृतदेह गोव्यात आणण्यात येतो. किल्ल्याच्या बुरुजावरून तोफांची सलामी त्यांना देण्यात येते आणि आजपर्यंत तो गोव्यात न कुजलेल्या अवस्थेत आहे. प्रत्येक 10 वर्षांनी तो मृतदेह भाविकांच्या दर्शनासाठी गोव्यातील बॉम जेजूस ख्रिस्त मंदिरामध्ये ठेवण्यात येतो. पुढे दिनांक 25 ऑक्टोबर 1619 रोजी पोप पॉल पाचवे यांनी त्यांना धन्यवादित घोषित केले आणि मग पुढे दिनांक 12 मार्च 1622 मध्ये पोप ग्रेगरी 15वे ह्यांनी संत फादर फ्रान्सिस ह्यांना संतपद बहाल केले. संत फ्रान्सिस झेवियर यांनी 10 वर्ष केलेल्या मिशन कार्यामुळे जवळजवळ 1 दशलक्ष इतके आत्मे त्यांनी देवाकडे आणले आणि आशियातील 6 प्रमुख स्थळी ख्रिस्ती धर्माचा पाया भक्कमपणे रोवला. त्यांना पुढे भारताचा प्रेषित तसेच जपान, चीन व ऑस्ट्रेलियाचा प्रेषित म्हणून घोषित करण्यात आले. तसेच धर्म प्रसाराचा आश्रयदाता म्हणून गौरविण्यातही आले. ऐहिक सुख व लौकिकापासून दूर राहू इच्छिणाऱ्या फ्रान्सिस यांना सर्व प्रकारची कीर्ती आणि लोकप्रियता प्राप्त झाली. त्यांच्या मृत्यूला 450 वर्षांहूनही अधिक कालावधी लोटलेला असताना देखील हाडामांसाच्या रूपात असलेला हा मृतदेह पाहण्यासाठी हजारो भाविक दिनांक 3 डिसेंबरच्या आसपास गोव्याला वारी करतात. आपल्या जीवनामध्ये त्यांनी अनेकांना आशावादी दृष्टिकोन घेऊन जगण्यासाठी मदत केली. संत फ्रान्सिस झेवियर म्हणतात, इट इज इम्पॉसिबल टू फाइंड अ सेंट who did not take the 2 P's seriously, prayer and penance. खरंच असा एखादाही संत सापडणं अशक्य आहे जो संत आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला आणि पश्चातापाला महत्त्व देत नाही. चला तर मित्रांनो, संत फ्रान्सिस झेवियर प्रमाणे आपली जीवन प्रार्थनेमध्ये आणि पश्चातापामध्ये शुद्ध करून प्रभू येशूला अभिप्रेत असलेलं जीवन जगण्यासाठी प्रार्थना करूया. आमीन.